ठरलं तर मग या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचत आहे. TRPच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या या मालिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. या मालिकेत जुईने सायली हे पात्र साकारलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने जोरदार कमबॅक केलं होतं. ठरलं तर मग या मालिकेतील जुई गडकरी प्रमुख नायिका आहे. या मालिकेआधी तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. पण ठरलं तर मग या मालिकेसाठीचं तिचे सिलेक्शन खूप गमतीशीर आहे. जुई गडकरी म्हणाली, मी घरी पसारा आवरत होते. त्यावेळेस अचानक मला स्टार प्रवाहच्या क्रिएटिव्ह ॲड अंजली टास्कर यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, स्टार प्रवाहवर अशी एक मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी आम्ही तुझा विचार करत आहोत. तर तुला आवडेल का आता नवीन मालिका करायला? त्यावेळी मी काहीही विचार न करता लगेच त्यांना होकार दिला. पुढे त्यांनी मला मेकअप न करताच ताबडतोब एक ऑडिशन पाठवायला लावलं. त्यावेळी मी अंघोळ देखील केली नव्हती. गडबडीत तसंच एक ऑडिशन पाठवलं. त्यानंतर 10 मिनिटात त्यांचा कॉल आला आणि त्यांनी माझं सिलेक्शन झालं असल्याचं मला सांगितलं. ठरलं तर मग मालिकेच्या वेगळेपणाबद्दल बोलताना जुई गडकरी म्हणाली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी लिहिलेली असते आणि ती कसाही मार्ग काढून आपल्यापाशी येते. या मालिकेच्या बाबतीतही काहीचं असंच म्हणता येईल. मनी ध्यानी नसताना या मालिकेसाठी विचारणा झाली. मी स्वतःला भाग्यवान समजते की इतक्या छान प्रोजेक्टचा मला भाग होता आलं. मुंबईमध्ये जवळपास 7 ते 8 लोकेशनवर आम्ही शूट करत आहोत. कल्याणी इतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम प्रेक्षक सायली या नव्या व्यक्तिरेखाला देत आहेत. जुई म्हणते, आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपण ठरवतो आता रडायचं नाही तर लढायचं. माझ्याही आयुष्यात असे बरेच प्रसंग आले. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग मला आठवतो आणि तो म्हणजे मी 11वीत नापास झाले होते. मुळात मला कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधून शिकायचं नव्हतं. मला BMA म्हणजेच बॅचलर ऑफ मास मीडियामध्ये करिअर करायचं होतं. मात्र ते करण्यासाठी कोणत्याही एका शाखेमधून 11वी आणि 12वी करणं महत्त्वाचं होतं. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र 11वीत नापास झाले. मात्र नापास झाल्यामुळे रडत न बसता मी त्यातून सावरले आणि जोमाने अभ्यासाला लागले. मनापासून अभ्यास केला आणि TYला असताना मी युनिव्हर्सिटीतून पहिली आले. हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.